बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेला आशा, सूत्रांची माहिती। तर बैठकीनंतर ठाकरेंची शिवसेना पुढची रणनीती ठरवणार। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता। तर हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार। खासदारांना 15 कोटी दिले, संजय राऊतांचा दावा। 15 कोटी घेतल्याशिवाय खासदार विमानात बसायला तयार नव्हते, राऊतांचा दावा। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला, म्हणलं काय भाव आहे, भाव काय लागलाय म्हणले भाव तोच आहे हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत। त्वरित 5 लोक हे बिघडलंय। शिरसाठांचा हल्ला बोल, राऊतांचे आरोप नेहमीचेच। राऊतांच्या आरोपांवर शिरसाठांचं हे उत्तर। अरे संजय राउत तो किसके ऊपर क्या कुछ भी आरोप लगा सकता है, उसका मानसिक संतुलन ठीक नहीं है, वो क्या बोलता है उसको खुद को भी मालूम नहीं। तर मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 मराठी सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। मात्र ठाकरेंसोबत आहात का यावर बोलण्यास ओमराजे निंबाळकरांचा नकार। पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता। निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या, असा ओमराजेंवर दबाव। संजय राऊतांचा दावा। 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि 20 वर्ष तो खटला सुरू आहे। काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे, की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सांगा। मला शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाचाही संपर्क नाही, कुणीही पैशांची ऑफर दिली नाही। मी काल, आज, उद्या आणि कायम ठाकरेंसोबतच। TV9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ आजे भाऊ, तर खासदार राजाभाऊ आजेंनी बंडखोरीला जो आरोप त्यांच्यावर केला होता तो फेटाळला। मी पहिल्या दिवसापासून सांगितलं, आजपर्यंत सांगतोय की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे, राहील, राहणार आहे। पण एकनाथ शिंदेही आलेत काही, पण आता मी उद्धव साहेबांबरोबर राहणार म्हटल्यावर मी कुठे जाणार नाही याचा त्याचा अर्थ होतो ना। खासदार राजाभाऊ आजेंनी आलेल्या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच राहण्याचं ठरवलं। 14 एप्रिलला एक कमिटी येऊन या ठिकाणी वाजेंच्या वडिलांचा हा दावा। तर 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर दिल्याचीही वाजेंच्या वडिलांची माहिती। दोन माणसं आली होती फक्त, ते ठाण्याचे होते असे त्यांच्या बोलण्यातून मला आलं। त्यांचं म्हणणं हेच होतं की या उभाठामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे। शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जर आले तर लोकसभेतून निधी मिळेल, इकडून विधान परिषद सभेतून निधी मिळेल। एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत, तर हे सगळं घटनाबाह्य। खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट। दरम्यान ठाकरेंचे 6 खासदार फुटले आणि त्यावरून आता विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। पाहूयात कुणी काय म्हटलंय। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही। खासदार कुठे का जात आहेत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही। डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलाय, सुषमा अंधारेंचा आरोप। उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा, याबद्दल कुणाची काही ना नाही। त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे। आता उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं। 2029च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट, तर एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद आणि मतदारसंघात मुबलक निधी देणार, शिंदेंचं आश्वासन असल्याची सूत्रांची माहिती। आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ, वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना धमकी। त्यांनी पहिले राजीनामा द्यावा व नंतर शिंदे गटात जावे, अन्यथा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नंतर वाशिम जिल्ह्यात येऊ नये, आल्यास त्यांच्या गाडी सकट त्यांना पेटून देण्यात येईल। मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार। मी कुणासोबत हे उद्याच कळेल। जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीत दिसतील। संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया।
हा सगळा प्रकार पैशांचा फाटाफूट करून तुम्ही बळ वाढवू शकत नाही. माझ्या मराठवाड्यातील तिन्ही पक्ष सोडून गेल्याचं मला दुःख. चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त. तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय. शिंदे गटाकडे पैशांशिवाय दुसरं काही नाही. खासदार आमदार फुटले तरी शिवसेना आहेच. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, पाठापूट करून तुम्ही काय त्या ठिकाणी तुमचं बळ वाढवता का? ते बळ वाढवून फायदा नाही आहे. हे खोटं बळ आहे. तर मला दुःख झालं की माझ्या मराठवाड्यातले हे 3 जण गेलेत. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. एक खासदार सोडून ठाकरेंचे सर्व खासदार आमच्याकडे येतील. भंडाऱ्याचे शिंदेंच्या सेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकरांचा दावा. एक सोडून सगळे खासदार कोण सोडलंय तुम्ही? नाही, ते आता सांगता येणार नाही, पण माहिती आहे भविष्यामध्ये तुम्हाला कळेल की हळूहळू एक सोडून सगळेच खासदार इकडे येतील. हे सगळे खासदार मशाल चिन्हावर आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेत. शिवसैनिक आता शांत बसणार नाही. जो काही राडा व्हायचाय तो होईल. आता सोडणार नाही. संजय राऊतांचा इशारा. अब उनको नहीं छोड़ेंगे. अगर कोई है उसमें से ऐसा कोई करता है तो अब महाराष्ट्र की जनता एक बार चुप है. अब जनता चुप नहीं बैठी. मैं आपको बता रहा हूँ. हाँ, संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस. जेव्हापासून राऊतांनी सूत्र स्वीकारली आहेत तेव्हापासून अधोगती लागली. राऊतांचा पांढरा पाय काळा कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. गुलाबराव पाटलांची जहरी टीका. संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. याने ज्या दिवसापासून सूत्र स्वीकारली त्या दिवसापासून अधोगतीच लागलेली आहे. त्यामुळे त्याचा पाय पांढऱ्याच्या ऐवजी काळा कसा होईल याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे. दरम्यान हे 6 खासदार फुटले आणि त्यानंतर वेगवान घडामोडी घडतायत. नेमकं काय घडतायत पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला. 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार. सूत्रांची माहिती. मी उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक. माझ्यावर शंका घेण्याची गरज नाही. फुटलेले खासदार नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्ण आष्टीकरांचं वक्तव्य. तर कृष्ण आष्टीकर नांदेड परिषदेतनं महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात. आघाडीचा होतो. मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. कोणीही माझ्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही. तर नागेश पाटील आष्टीकर स्वतःला तिस्मार खान समजतात. आष्टीकरांच्या जेवणावळ्या कुठे झाल्यात हे आम्हाला माहिती आहे. या टीमचे कॅप्टन संजय देशमुख आणि व्हाईस कॅप्टन आष्टीकर आहेत. सुषमा अंधारेंचा आरोप. बाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांगभल, हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं लोकसभाध्यक्षांना पत्र. खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणास मान्यता देऊ नये. कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं. गटनेते अरविंद सावंतांची पत्राद्वारे मागणी. पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलं आणि बैठक बोलवली आहे की बाबा याच्यावरचा एकाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाहीत हे का व्हीपच्या त्या बैठकीत कळणार आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत थांबायला. ओमराजे निंबाळकर एका खासगी गाडीमधून माध्यमांना टाळून दुसऱ्या गेटनं पुणे विमानतळामधून बाहेर. दिल्लीतनं आल्यावर गेल्या 3 तासांपासून ओमराजे निंबाळकर व्हीआयपी लाऊंजवर बसून होते. भाऊसाहेब वागचौरेंनी बैठकीमध्ये 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं स्वतःच्या मुलीची शपथ घेतली. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणाले. संजय राऊतांचा दावा. खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली. माझी बायको आजारी आहे. साईबाबाची शपथ. एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली. कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ, कुणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी. आईबाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन पक्ष वाढवता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचार टिकवले असते तर ही वेळ आली नसती. विचार सोडले हे सांगायला सुरुवात करा. राऊतांच्या या सगळ्या आरोपांवर भाजपच्या नवनाथ बन यांचं उत्तर. लोक का सोडून जात आहेत? कारण तुम्ही आपल्या वडिलांचे विचार सोडले. काँग्रेसच्या दावणीला जाऊन बनलात. त्यामुळं आई बाबा आणि साईबाबांपेक्षाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महत्वाचे होते. दुर्दैवाने ते सोडल्यामुळे तुमची ही अवस्था झाली. ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स व्हायरल. तर ओमराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग दुसऱ्या पक्षात जावं. धाराशिवच्या ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया.
आतापर्यंत 5 वेळा शिवसेना फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. 1991 साली छगन भुजबळ, 1998 ला गणेश नाईक, 2005 ला नारायण राणे, 2005 लाच राज ठाकरे आणि 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं. सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. कुणाच्या काय प्रतिक्रिया आतापर्यंत या प्रकरणावर आल्यात पाहूयात. उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ है. शेवटी जे घडणार आहे ते घडणारच. भास्कर जाधवांची ही प्रतिक्रिया. आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन उद्धव साहेबांना, बिल्कुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. जो हो रहा है वो हो ही रहेगा और जो होने वाला रहेगा वो भी होता रहेगा. चिंता मत करो. ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर. पक्ष फुटणं, खासदार फुटणं याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार. आमदार संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका. ऑपरेशन टायगर आता सक्सेस होण्याच्या मुहूर्तावर आहे. 6 खासदारांनी वेगळा गट स्थापना करता लोकसभा अध्यक्षाला विनंती केलेली आहे आणि म्हणून लवकरच लवकर ते सगळे खासदार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षामध्ये येतील. सो कॉल्ड चाणक्यांना आता वाटतंय की आम्ही राजकारण करतोय, पण त्यांना दिसत नाहीये की आपण देशाची वाट लावतोय. खासदारांच्या फुटीवर अंजली दमानी यांची ही संतप्त प्रतिक्रिया. यांच्याकडे इतका पैसा आला कुठून? 2 जी तिथली चार्टर्ड फ्लाइट्स त्यांना अरेंज केल्या गेल्या, 2 पुण्याहून आणि 1 नांदेडहून, त्या कोणी केल्या याचा खुलासा झाला पाहिजे. याच्यावर खरी ईडी आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड. ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील. मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडतंय. नाना पटोलेंचा निशाणा. लोकांनी जी मतं दिलेली आहेत, ज्या विचाराने दिलेली आहेत, त्या मताचा जो जनतेचा विश्वास जो आहे तो आता संपुष्टात आणण्याचं काम केंद्रातल्या मोदी सरकारने केलेलं आहे. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही. खासदार कुठे आणि का जात आहेत? उद्धव ठाकरेंनी याचं आत्मचिंतन करावं. ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे. आता उद्धव ठाकरेजींना आमदार खासदार का सोडून चालले, त्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. मातोश्रीवरून बऱ्याच वेळी आम्ही गेटवरूनच परत आलोय. एकनाथ शिंदेंकडे जायला कधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. खासदार फुटीवरून ठाकरेंचे आमदार बाबूराव पाटील कोहळीकरांचं हे वक्तव्य. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे निर्णय घेतील ते आम्हाला 100% मान्य आहे. त्याच्यात कुठले दुमत नाही आणि त्यांचं निश्चित स्वागत करू. 2024 लाच तुमची शेवटची निवडणूक. 2029चं भविष्य कशाला करताय? मुरलीधर मोहोळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. तर ठाकरे काँग्रेस सोबत गेले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपलं. मुरलीधर मोहोळांची टीका. आता बंद केले. मला वाटतं 2024 त्यांची निवडणूक शेवटची झाली. आता 29चं भविष्य त्यांनी काय करावं? इन्होंने हिंदुत्व छोड़ दिया, अलायंस छोड़ दी और कांग्रेस के साथ जाके उन्होंने सरकार स्थापन की, तो वही पे हिंदुत्व उनका खत्म हुआ था. ऑपरेशन यावेळी किती खोके दिले काय माहिती? पक्षात गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळतं, 40% कमिशन मिळतं. फक्त सत्ता मिळवणं हेच सरकारचं उद्दिष्ट. पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका. एका बाजूला प्रचंड मोठं अर्थकारण, किती खोके किती दिले, आता यावेळेला किती खोके झाले मला माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला मग ईडीची भीती, सीबीआयची भीती. या दुहेरी कचऱ्यातून माणसानं राजकारण करणं अवघड झालेलं आहे. आता बघूया टॉप 9 राजकीय घडामोडी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान. 31 उमेदवार रिंगणात. मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार. 22 जून रोजी मतमोजणी. विधान परिषद निवडणूक मतदानाच्या 1 दिवसापूर्वी काँग्रेस नगरसेवक नागपुरात गुप्त ठिकाणी, तर गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी. पुण्याच्या रांजण गावात मुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश. लाईनमध्ये थांबा अन्यथा भेटणार नाही असा स्पष्ट इशारा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यकर्त्यांकडून रांग लावून स्वागत. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये मतदान, तर 7 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. एका केंद्रावर एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचारी असणार.
गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरमध्ये पोहोचले. खासगी हॉटेलमध्ये थांबवण्यात आले असून उद्या मतदानासाठी त्यांना देगलूरला रवाना करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग. रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. सहदेव बेटकर यांच्यासह 300 जणांचा भाजपात पक्षप्रवेश. पुरंदर विमानतळाचं 15 ऑगस्ट पर्यंत भूसंपादन पूर्ण होणार. 10 जून पर्यंत 650 शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप, तर उद्या सरकारकडून 500 कोटी रुपये मिळणार. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. पुणे महापालिकेच्या खासगी शाळा धोरणाविरोधात आता आप आंदोलन करणार. दरम्यान सर्वसाधारण सभेवेळी प्रेक्षक गॅलरीमधून कार्यकर्त्यांचं हे आंदोलन.